Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. पेपर नंबर फर्स्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर आपण पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करीत आहोत. आपला करिअर ओरिएंटेड कोर्स आहे, तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. यामधील आपण पेपर नंबर फर्स्टचे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, याचा स्टडी करीत आहोत. तर यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्टचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. या युनिट नंबर फर्स्टचा स्टडी आपण करत आहोत. त्यामध्ये आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे इंट्रोडक्शन आणि त्याची कन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. त्याचबरोबर फंक्शन्स ऑफ HRM. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे काही फंक्शन्स आहेत. मॅनेजरियल फंक्शन्स अँड ऑपरेटिव्ह फंक्शन्स यांचा देखील ओव्हरऑल स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी केलेला आहे. त्यानंतर आहे रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन प्रोसेस. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉयर्सची आवश्यकता असते. जर एम्प्लॉयर्सच त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये नसतील तर ते बिझनेस ऑर्गनायझेशन रन होऊ शकत नाही. जे काही मशिनरीज आहेत, जे काही कामकाज केले जाते त्या ऑर्गनायझेशनमध्ये, ते करण्यासाठी योग्य त्या प्रकारे करण्यासाठी असे एम्प्लॉयर्सची आवश्यकता असते. मग त्या ऑर्गनायझेशनला रिक्वायर असलेले एम्प्लॉयर्सची रिक्रुटमेंट केली जाते. त्याचबरोबर रिक्रूट केलेल्या एम्प्लॉयर्समधूनच कॅन्डिडेट्समधूनच योग्य तो कॅन्डिडेट सिलेक्ट केला जातो. तर त्याच्या काही प्रोसेस आहेत. यांच्या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसेस आणि रिक्रुटमेंटची प्रोसेस या दोघांचं पण आपण प्रोसेस कशा प्रकारे आहे यांचा स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. त्याचबरोबर ट्रेनिंग. जे सिलेक्ट केलेले कॅन्डिडेट्स आहेत त्यांना योग्य त्या प्रकारे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. ट्रेनिंग दिल्यानंतरच त्यांना जे काही काम करायचं आहे ते योग्य प्रकारे करता यावा. जे काही काम करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन त्यांना मिळाली, ते कशा पद्धतीने करायचे आहे त्याची ऑल इन्फॉर्मेशन त्यांना मिळावी, त्याचे प्रशिक्षण देता यावे, यासाठी हे ट्रेनिंग दिले जाते. आणि त्याचे काही मेथड्स आहेत. ऑन दी जॉब मेथड अँड ऑफ दी जॉब मेथड्स, अशा ज्या काही मेथड्स आहेत त्यांचा देखील स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. आज आपण या लेक्चरमध्ये डेव्हलपमेंट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला आणखीन एक काम करावे लागतं, ते म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर त्याचे काही मेथड्स आहेत. ही डेव्हलपमेंट कन्सेप्ट काय आहे, त्याची ऑब्जेक्टिव्ज, त्याची नीड आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे याचा ऑल ओव्हर स्टडी आपण या लेक्चर्समधून करणार आहोत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण डेव्हलपमेंट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट त्याचे काही मेथड्स आहेत, ती कन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड इट्स मेथड. फर्स्टली आपण ह्युमन रिसोर्सचे इंट्रोडक्शन, ह्युमन रिसोर्स काय आहे त्याची इंट्रोडक्शन पाहूया. तर ॲज स्टेटेड अर्लियर, द टर्म ह्युमन रिसोर्सेस रेफर्स टू द नॉलेज, स्किल्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज, टॅलेंट्स, ॲप्टिट्यूड, व्हॅल्यूज and beliefs of an organization workforce. The more important aspect of human resources are aptitude, values, attitudes and beliefs, but in a given situation, if these vital aspects remain same, the other aspect of resources like knowledge, skills, creative abilities and talents play an important role in deciding the efficiency and effectiveness of an organization's workforce. However, enhancement of the utilization value of human resource depends on improvement of the human resource aspect like skill, knowledge, creative abilities and talents, and molding of other aspects like values, beliefs, aptitude and attitude in accordance with the changing requirements of groups, organization and society at large. This process is the essence of human resource development. It is clear from this interpretation that human resources development improve the utilization value of an organization. तर
ह्युमन रिसोर्स म्हणजे मानवी संसाधन ही कन्सेप्ट काय आहे ते आपण पाहत आहोत. दी टर्म ह्युमन रिसोर्स रेफर्स टू दी नॉलेज, स्किल्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज, टॅलेंट्स, ॲप्टिट्यूड, व्हॅल्यूज अँड बिलीफ्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन वर्कफोर्स. तर ह्युमन रिसोर्स काय आहे, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन वर्कफोर्समध्ये काम करताना त्या एम्प्लॉईजकडे, त्या ह्युमन रिसोर्सकडे नॉलेज असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्किल्स, वेगवेगळे स्किल्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर क्रिएटिव्ह ॲबिलिटी, त्याचबरोबर टॅलेंट, ॲप्टिट्यूड, व्हॅल्यूज आणि बिलीफ्स या अशा अनेक गोष्टींचा ह्युमन रिसोर्सकडे असणे आवश्यक आहे. दी मोर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्सचा, मानवी संसाधनाचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू ॲस्पेक्ट्स कोणता आहे, तर आर ॲप्टिट्यूड, व्हॅल्यूज, ॲटिट्यूड अँड बिलीफ्स. तर ह्युमन रिसोर्सचा अत्यंत इम्पॉर्टंट असा ॲस्पेक्ट, असा पैलू कोणता आहे, तर ॲप्टिट्यूड, व्हॅल्यूज, ॲटिट्यूड आणि बिलीफ्स हे 4 फॅक्टर्स हे ह्युमन रिसोर्समध्ये अत्यंत इम्पॉर्टंट असे ॲस्पेक्ट आहे. बट इन अ गिवन सिच्युएशन, इफ दिस विटल ॲस्पेक्ट रिमेन्स सेम, दी अदर ॲस्पेक्ट्स ऑफ ह्युमन रिसोर्स लाईक पण जी काही सिच्युएशन तिथे गिवन केलेली असते, मग त्यामध्ये दी अदर ॲस्पेक्ट्स ऑफ रिसोर्सेस ह्युमन रिसोर्सेस लाईक नॉलेज, तर त्यामध्ये आणखीन काही रिसोर्सचे समावेश होतो. तर कोणत्या आहेत, तर नॉलेज, स्किल्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज अँड टॅलेंट्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन डिसाइडिंग द इफिशियन्सी अँड इफेक्टिवनेस ऑफ ऑर्गनायझेशन वर्कफोर्स. ऑर्गनायझेशन वर्कफोर्स इफिशियन्सी वाढवण्यासाठी आणि इफेक्टिवनेस डिसाइडिंग करण्यासाठी या ह्युमन रिसोर्सचे नॉलेज, स्किल्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज आणि टॅलेंट्स हे अत्यंत इम्पॉर्टंट रोल प्ले करीत असतात. Enhancement of the utilization value of human resource depends on improvement of the human resource aspect. Listen again. Utilization value of human resource. तर ह्युमन रिसोर्सची जी काही युटिलायझेशन व्हॅल्यू आहे ती अनेक फॅक्टर्सवरती डिपेंड्स असते आणि त्यामधून त्या ह्युमन रिसोर्सला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हे ॲस्पेक्ट हेल्प करतात. तर ते ॲस्पेक्ट कोणकोणते आहेत, तर यामध्ये स्किल, नॉलेज, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज अँड टॅलेंट्स अँड मोल्डिंग अदर ॲस्पेक्ट्स लाईक व्हॅल्यूज, बिलीव्स, ॲप्टिट्यूड अँड ॲटिट्यूड इन अकॉर्डन्सी विथ द चेंजिंग रिक्वायरमेंट्स ऑफ ग्रुप्स, ऑर्गनायझेशन अँड सोसायटी ॲट लार्ज. This process is the essence of human resource development. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची ही एक काय आहे, अत्यंत इम्पॉर्टंट इसेन्शियल एक प्रोसेस आहे. इट इज क्लिअर फ्रॉम दिस इंटरप्रिटेशन दॅट ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इम्प्रूव्ज द युटिलायझेशन व्हॅल्यू ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. तर आत्तापर्यंत आपण जी काही इन्फॉर्मेशन पाहिली त्यावरून असे इंटरप्रिटेशन होते की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करण्यासाठी, ती इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचं योग्य त्या प्रकारे युटिलायझेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करण्यासाठी ऑर्गनायझेशनमध्ये या ह्युमन रिसोर्सचा योग्य प्रकारे वापर करता आला पाहिजे. ह्युमन रिसोर्सचा बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केले जातात, मग त्यांच्यासाठी ती प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी या ह्युमन रिसोर्सचा योग्य प्रकारे यूज करून त्या ऑर्गनायझेशनने योग्य त्या प्रकारे ते ह्युमन रिसोर्स डेव्हलप केले पाहिजे. द इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन डिपेंड नॉट जस्ट ऑन द अवेलेबल रिसोर्सेस बट इट्स क्वालिटी अँड कॉम्पेटन्सी ॲज रिक्वायर्ड बाय द ऑर्गनायझेशन फ्रॉम टाईम टू टाईम. ऑर्गनायझेशनमधील इफेक्टिव्ह परफॉर्मन्स हा फक्त जे काही रिसोर्सेस आहेत ते अवेलेबल होतात याच्यावर अवलंबून नसतात. ऑर्गनायझेशनची इफेक्टिव्ह परफॉर्मन्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये योग्य प्रकारे करायचं असेल तर त्यासाठी रिसोर्सची आवश्यकता आहे. बट नुसतेच रिसोर्सेस अवेलेबल होऊन चालत नाहीत, तर त्यांची जी काही क्वालिटी आहे आणि कॉम्पिटन्सी आहे त्यांचा टाईम टू टाईम त्या ऑर्गनायझेशनमध्ये योग्य त्या प्रकारे
रिक्वायरमेंट ठेवून त्यांची डेव्हलपमेंट करता यावी, त्या युटिलायझेशनचा योग्य प्रकारे, त्या रिसोर्सचा योग्य प्रकारे वापर करता यावा आणि त्यातून त्या ऑर्गनायझेशनची परफॉर्मन्स इफेक्टिव्ह करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. तर रिसोर्सेस फक्त अवेलेबल करून ऑर्गनायझेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी त्या रिसोर्सेसचा योग्य प्रकारे वापर करून ऑर्गनायझेशनची परफॉर्मन्स इफेक्टिव्ह परफॉर्मन्ससाठी त्याचा वापर केला पाहिजे. द डिफरन्स बिटवीन टू नेशन्स लार्जली डिपेंड्स ऑन द लेवल ऑफ क्वालिटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस. Similarly, the differences in the level of performance of two organizations also depends on the utilization value of human resources. दोन ऑर्गनायझेशनमध्ये जो काही परफॉर्मन्स असतो त्यामध्ये काय फरक आहे, तर यामध्ये काही ह्युमन रिसोर्स आहे त्या ह्युमन रिसोर्सची व्हॅल्यू त्यांची युटिलायझेशन करण्यावरती ही ऑर्गनायझेशन डिपेंड असते. द इफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन प्रोसेस अँड व्हेरियस एरियाज ऑफ मॅनेजमेंट डिपेंड्स टू ग्रेटर एक्सटेंट ऑन द लेवल ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारे आपण ह्युमन रिसोर्स म्हणजे काय त्याचं इंट्रोडक्शन, ती कन्सेप्ट थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे की ऑर्गनायझेशनमध्ये जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचा ऑर्गनायझेशनची इफेक्टिव्ह परफॉर्मन्स होण्यासाठी त्या ह्युमन रिसोर्सचा योग्य प्रकारे वापर करून परफॉर्मन्स इफेक्टिव्ह करता आला पाहिजे. त्याचबरोबर त्या रिसोर्सकडे जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांच्याकडे योग्य प्रकारचे नॉलेज, स्किल्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज, टॅलेंट्स, ॲप्टिट्यूड, व्हॅल्यूज, बिलीफ्स असे अनेक प्रकारचे स्किल्स त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मानवी संसाधनाचा विकास ही कन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी करणार आहोत. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज मेनली कन्सर्न विथ डेव्हलपिंग द स्किल्स, knowledge and competencies of people and it is people oriented concept. तर ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट ही पीपल ओरिएंटेड कन्सेप्ट आहे. यामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट पीपल ओरिएंटेड कन्सेप्ट आहे. यामध्ये जे काही पीपल्स आहेत त्यांचे स्किल्स, नॉलेज आणि कॉम्पिटन्सीज ऑफ पीपल यांचे डेव्हलपिंग करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये केले जाते. वेन वी कॉल इट अ पीपल ओरिएंटेड कन्सेप्ट, वेदर द क्वेश्चन ऑफ अ पीपल विल बी डेव्हलप इन दी लार्जर और नॅशनल कॉन्टेक्स्ट और इन द स्मॉलर ऑर्गनायझेशनल कॉन्टेक्स्ट. इज इट डिफरंट ॲट द मॅक्रो अँड मायक्रो लेवल. ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट आहे ती मॅक्रो अँड मायक्रो लेवलवरती कशी आहे, डिफरंट आहे. HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॅन बी अप्लाय बोथ फॉर द नॅशनल लेवल अँड ऑर्गनायझेशनल लेवल. तर ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कोणकोणत्या ठिकाणी अप्लाय केली जाते, तर ती नॅशनल लेवलला अँड ऑर्गनायझेशनल लेवलला दोन्ही ठिकाणी ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट अप्लाय केली जाते. The concept of human resource development is not yet well convinced by various authors, though they have defined the term from their approach as it is of recent origin and still is in the conceptualizing stage. ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जी कन्सेप्ट आहे ती वेगवेगळ्या ऑथरने काय केली आहे, वेगवेगळ्या टर्म्सनुसार डिफाईन केली आहे. वेगवेगळे ॲप्रोच दृष्टिकोनामधून ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट डिफाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इट इज अन अंडरस्टँडिंग ऑफ द टर्म दॅट इज न्यू और रॅदर वॉज न्यू. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज नॉट ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट ट्रेनिंग किंवा डेव्हलपमेंट एवढीच नाही आहे, तर यामध्ये अनेक ॲस्पेक्ट्सचा या गोष्टी यामध्ये इन्क्लूड्स असतात. बट मेनी पर्सनल मॅनेजर्स अँड ऑर्गनायझेशन्स व्ह्यू ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ॲज सिनोनिम्स टू ट्रेनिंग and development many organization in the country.
रिनेम देअर ट्रेनिंग डिपार्टमेंट्स ॲज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट्स. तर अनेक ऑर्गनायझेशनमध्ये जे काही पर्सनल मॅनेजर्स आहेत ते ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यालाच ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या अर्थाने ओळखले जातात. बट मेनी ऑर्गनायझेशन इन द कंट्री रिनेम देअर ट्रेनिंग डिपार्टमेंट्स ॲज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट्स. Surprisingly, some organizations rename their personnel development as human resource development department. अनेक ऑर्गनायझेशनमध्ये या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे रिनेम केले आहे, त्याला पर्सनल डिपार्टमेंट ॲज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट्स अशा प्रकारे रिनेम केलेलं आहे. सम एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स स्टार्टेड awarding degrees and diplomas in human resource development, even though the concept is not yet crystal clear. The concept of human resource development was formally introduced by Leonard Nadler in 1969. तर ही जी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट आहे ती 1969मध्ये लिओनार्ड नॅडलर यांनी काय केली आहे, इंट्रोड्यूस केली आहे. लक्षात ठेवा की ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही जी कन्सेप्ट आहे ती 1969मध्ये लिओनार्ड नॅडलर यांनी ही कन्सेप्ट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली आहे 1969मध्ये लिओनार्ड नॅडलर यांनी. In a conference organized by the American Society for Training and Development. कोणत्या ठिकाणी केली तर अमेरिकेमध्ये अमेरिकन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट तिथे कॉन्फरन्स ऑर्गनायझिंग करण्यात आली होती. त्या ठिकाणी 1969मध्ये लिओनार्ड नॅडलर यांनी ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. Leonard Nadler defines human resource development as those learning experiences which are organized for a specific time and designed to bring about the possibility of behavioral change. तर यांनी जेव्हा ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली तेव्हा त्यांनी या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये काही डिफाईन केलं आहे. तर त्यांनी काय डिफाईन केले तर दोज लर्निंग एक्सपिरियन्सेस विच आर ऑर्गनाइज्ड फॉर अ स्पेसिफिक टाईम अँड डिझाईन टू ब्रिंग अबाउट द पॉसिबिलिटी ऑफ बिहेवियरल चेंज. तर अशा प्रकारे आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्याचे कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न या लेक्चर्समध्ये करत आहोत. आणि ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट 1969मध्ये लिओनार्ड नॅडलर यांनी इंट्रोड्यूस केली आहे. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर ह्युमन रिसोर्सचे डेव्हलपमेंट करता यावी, वेगवेगळ्या प्रोग्राम्स थ्रू त्यांचा विकास करता यावा यासाठी ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आली. आणि ही कन्सेप्ट 1969मध्ये लिओनार्ड नॅडलर यांनी इंट्रोड्यूस केली आहे. त्यानंतर आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे काही फीचर्स आहेत, काही वैशिष्ट्ये आहेत ते पाहणार आहोत, त्यांचा स्टडी करणार आहोत. तर दीज आर द सम फंक्शन्स ऑफ features of human resource development. First are human resource development is a systematic and planned approach for the development of individuals in order to achieve organizational, group and individual goals. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक सिस्टमॅटिक ही एक सिस्टमॅटिक अँड प्लॅन केलेली एक ॲप्रोच आहे. यामध्ये ऑर्गनायझेशनल, ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल्स गोल्स अचीव करण्यासाठी ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल लेवलवरती डेव्हलपमेंट व्हावी,
त्या व्यक्तीची इंडिव्हिज्युअल लेवलवरती डेव्हलपमेंट व्हावी, त्याचा विकास व्हावा आणि ऑर्गनायझेशन, ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल गोल्स अचीव करण्यासाठी ही एक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत हेल्पफुल आहे. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक सिस्टमॅटिक अँड प्लॅन ॲप्रोच आहे. त्यानंतरचं सेकंड फीचर आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टेक्निकल, मॅनेजरियल, बिहेवियरल अँड कॉन्सेप्च्युअल स्किल्स अँड नॉलेज. ओके, टेक्निकल, मॅनेजरियल, बिहेवियरल अँड कॉन्सेप्च्युअल स्किल्स अँड नॉलेजची डेव्हलपमेंट करायची असेल तर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये ही कंटिन्युअस प्रोसेस रन केली जाते आणि त्यामधून या टेक्निकल, मॅनेजरियल, बिहेवियरल, कॉन्सेप्च्युअल स्किल्स अँड नॉलेजचा विकास केला जातो. त्यामुळे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक सिस्टमॅटिक अँड प्लॅन ॲप्रोच आहे. त्यानंतर सेकंड फीचर आहे तो आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. याचा वापर करून टेक्निकल, मॅनेजरियल, बिहेवियरल अँड कॉन्सेप्च्युअल स्किल्स अँड नॉलेजचा डेव्हलपमेंट केली जाते. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डेव्हलप्स द स्किल्स अँड नॉलेज नॉट ओनली ॲट द इंडिव्हिज्युअल लेवल बट ऑल्सो ॲट डायरेक्ट लेवल, ग्रुप लेवल अँड ऑर्गनायझेशनल लेवल. तर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही अनेक गोष्टींचा काय करत असते, डेव्हलप करत असते, विकास करत असते. मग त्या कोणकोणत्या आहेत तर त्यामध्ये इंडिव्हिज्युअल लेवलवरती, डायरेक्ट लेवलवरती, ग्रुप लेवल अँड ऑर्गनायझेशनल लेवलवरती या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डेव्हलप करण्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डेव्हलप द स्किल्स अँड नॉलेज प्लस डायरेक्ट लेवल, ग्रुप लेवल अँड ऑर्गनायझेशनल लेवल. त्यानंतरचा फीचर आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज मल्टीडिसिप्लिनरी. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही जी काही कॉन्सेप्ट आहे ती एक मल्टीडिसिप्लिनरी कॉन्सेप्ट आहे. इट ड्रॉज इनपुट्स फ्रॉम इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, सायकोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, इकॉनॉमिक्स अँड मेडिसिन एक्सेट्रा. तर यामध्ये या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये ही एक मल्टीडिसिप्लिनरी कॉन्सेप्ट आहे. यामध्ये इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, सायकोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, इकॉनॉमिक्स अँड मेडिसिन्स यामध्ये ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करीत असते. या सर्वांचा विकास घडवून आणण्यासाठी ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कॉन्सेप्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हा या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमधील अत्यंत महत्त्वाचा असा फीचर आहे. त्यानंतरचं फीचर आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज एम्बोडाईड विथ टेक्निक्स अँड प्रोसेसेस. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक टेक्निक्स आहे, ही एक प्रोसेस आहे. कसे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टेक्निक्स इन्क्लूड परफॉर्मन्स अप्रायझल, ट्रेनिंग, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, काउन्सिलिंग, सोशियल अँड रिलिजियस प्रोग्राम्स, एम्प्लॉय इन्व्हॉल्वमेंट, वर्कर्स पार्टिसिपेशन, क्वालिटी सर्कल्स एक्सेट्रा. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक टेक्निक आहे, एक प्रोसेस आहे. तर या टेक्निक्समध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टेक्निक्समध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर यामध्ये परफॉर्मन्स अप्रायझल, जे काही वर्कर्स आहेत त्यांनी कशाप्रकारे काम केले आहे त्यांच्या परफॉर्मन्सचे अप्रायझल, मूल्यमापन यामध्ये केले जाते. त्यानंतर ट्रेनिंग, प्रशिक्षण, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, काउन्सिलिंग, सोशियल अँड रिलिजियस प्रोग्राम्स, एम्प्लॉय इन्व्हॉल्वमेंट, वर्कर्स पार्टिसिपेशन, क्वालिटी सर्कल्स या सर्व गोष्टी या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टेक्निक्समध्ये इन्क्लूड्स असतात. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक टेक्निक आहे, ही एक प्रोसेस आहे.
त्यानंतरचा फीचर आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज इसेन्शियल नॉट ओनली फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस इंडस्ट्री बट ऑल्सो फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री. तर ही जी काही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे ती फक्त मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस इंडस्ट्रीसाठीच इसेन्शियल नाही आहे, महत्त्वाची नाही आहे, बट त्याच्याबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री यासाठी देखील ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे, इसेन्शियल आहे. तर अशा प्रकारे आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांच्या फीचर्सचा स्टडी करत आहोत. यामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याचे फीचर्स कोणकोणते आहेत त्याचा स्टडी आपण करत आहोत. तर यामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक सिस्टमॅटिक अँड प्लॅन ॲप्रोच आहे. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक स्किल्स अँड नॉलेज डेव्हलप करण्यासाठी डायरेक्ट लेवलवरती, ग्रुप लेवल अँड ऑर्गनायझेशनल लेवलवरती स्किल्स अँड नॉलेज डेव्हलप करण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी आहे. त्यानंतर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक मल्टी डिसिप्लिनरी कॉन्सेप्ट आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक मल्टी डिसिप्लिनरी आहे. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक एम्बोडाइड विथ टेक्निक्स आणि एक प्रोसेस आहे. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे फक्त मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस इंडस्ट्रीसाठीच इसेन्शियल नाही आहे, तर त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीसाठी देखील ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट त्याचे फीचर्स कोणकोणते आहेत त्यांचा स्टडी केलेला आहे. त्यानंतर या स्कोप ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं स्कोप त्याची व्याप्ती काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर रिक्रुटिंग द एम्प्लॉईज विदिन द डायमेन्शन्स अँड पॉसिबिलिटीज फॉर डेव्हलपिंग ह्युमन रिसोर्सेस. फर्स्ट स्कोप आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा, तो आहे रिक्रुटिंग द एम्प्लॉईज विदिन द डायमेन्शन्स अँड पॉसिबिलिटीज फॉर डेव्हलपिंग ह्युमन रिसोर्स. सेकंड स्कोप आहे selecting those employees having potentialities for development to meet the present and future organizational needs. Third scope आहे analyzing, appraising and developing performance of employees as individuals, members of a group and organizations with the view to develop them by identifying the gaps in skills and knowledge. Next is help the employees to learn from their superiors through performance consultations, performance counseling and performance interview. Next are train all the employees and acquiring new technical skills and knowledge. Develop the employees in managerial and behavioral skills and knowledge. Planning for employees' career and introducing developmental programs. Planning for succession and develop the employees. Changing the employees' behavior through organization development. Employees learning through group dynamics, intra and inter-team interaction. Learning through social and religious interactions and programs. Learning through job rotation, job enrichment and empowerment. Learning through quality circles and the schemes of workers' participation in the management. तर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची व्याप्ती ही अनेक एरियामध्ये आहे. यामध्ये जे काय एम्प्लॉईज आहेत त्यांचे रिक्रुटिंग करण्यापासून यामध्ये काम केले जाते. त्याचबरोबर त्या ह्युमन रिसोर्सचं डेव्हलपमेंट करण्याचे देखील यामध्ये काम केले जाते. ट्रेन ऑल द एम्प्लॉईज इन ॲक्वायरिंग न्यू टेक्निकल स्किल्स अँड नॉलेज. तर ह्युमन रिसोर्सचं डेव्हलपमेंट करायचे असेल तर त्यांना नवीन टेक्नॉलॉजी ॲक्वायर करून स्किल्स अँड नॉलेज जे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. त्यामधून त्या एम्प्लॉईजचे डेव्हलपमेंट होण्यास मदत होईल. यासाठी जी काही न्यू टेक्निकल स्किल्स आहे, जे नॉलेज आहे ते योग्य प्रकारे ॲक्वायर करता यावे त्या एम्प्लॉईजला, यासाठी त्यांना ट्रेनिंग दिली जाते आणि त्यामधून त्यांचा विकास केला जातो.
त्यानंतर डेव्हलप द एम्प्लॉईज इन मॅनेजरियल अँड बिहेवियरल स्किल्स अँड नॉलेज. तर एम्प्लॉयमध्ये ओके जे काही मॅनेजरियल अँड बिहेवियरल स्किल्स आहे, जे नॉलेज आहे ते डेव्हलप करण्याचे देखील काम यामध्ये केले जाते. प्लॅनिंग फॉर एम्प्लॉईज करिअर अँड इंट्रोड्युसिंग डेव्हलपमेंटल प्रोग्राम्स. तर एम्प्लॉईजचे करिअर योग्य प्रकारे डेव्हलप करण्यासाठी यामध्ये ओके असे डेव्हलपमेंटल प्रोग्राम्स हे इंट्रोड्यूस केले जातात. त्याचे योग्य प्रकारे प्लॅनिंग करून त्या एम्प्लॉईजचा ओके मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट व्हावी यासाठी असे वेगवेगळे प्रोग्राम्स यामध्ये प्लॅन करून इंट्रोड्यूस केले जातात. आणि त्यामध्ये त्या एम्प्लॉईचे करिअर कशाप्रकारे डेव्हलपमेंट करता येईल, कसा विकास करता येईल यावरती लक्ष दिले जाते. प्लॅनिंग फॉर सक्सेशन अँड डेव्हलप द एम्प्लॉईज. यामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये जो काही एम्प्लॉय आहे त्याचे डेव्हलपमेंट होण्यासाठी वेगवेगळे प्लॅन केले जातात आणि सक्सेशन त्यामधून सक्सेस मिळवून ओके असे एम्प्लॉयर्सचे डेव्हलपमेंट केली जाते. चेंजिंग द एम्प्लॉईज बिहेवियर थ्रू ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट. तर ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंटमध्ये ओके चेंज करून एम्प्लॉयर्स बिहेवियर थ्रू ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट. तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्या बिहेवियरमध्ये योग्य प्रकारे चेंज करून त्या ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट केली जाते. तर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याचा स्कोप काय आहे ते पाहत आहोत. लर्निंग थ्रू सोशल अँड रिलिजियस इंटरॅक्शन्स अँड प्रोग्राम्स. एम्प्लॉईज लर्निंग थ्रू ग्रुप डायनॅमिक्स, इंट्रा अँड इंटर टीम इंटरॅक्शन. तर अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा स्कोप आहे ओके त्याची व्याप्ती आहे. याच्यानंतर आपण ओके ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याची नीड त्याची गरज काय आहे ते पाहणार आहोत. ऑल बिझनेस अँड इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन आर डायनॅमिक. तर जे काही इंडस्ट्री आहेत, जे काही ऑर्गनायझेशन आहे ओके ज्या बिझनेस आहेत त्या कशा आहेत तर ते डायनॅमिक आहेत, त्या गतिशील आहेत. म्हणून इन फॅक्ट लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन मेड द बिझनेस फर्म्स फर्दर डायनॅमिक. ओके लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, प्रायव्हेटलायझेशन म्हणजे खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन जागतिकीकरण. तर या LPGमुळे जे काही बिझनेस फर्म्स आहेत त्या अत्यंत डायनॅमिक झाल्या आहेत. इन अदर वर्ड्स दे हॅव बीन चेंजिंग कंटिन्युअसली इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी, टाईप ऑफ बिझनेस, प्रोडक्ट सर्व्हिसेस, ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ अँड दी लाईक. तर या LPGमुळे ओके 1991 ही LPGचे युग स्टार्ट झाले. आपली इकॉनॉमी ही ओपन इकॉनॉमी झाली. त्यामुळे ओके जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, जी इंडस्ट्री आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आला, चेंज घडून आला. यामध्ये जे काही टेक्नॉलॉजी त्या बिझनेसमध्ये यूज केले जातात त्यामध्ये चेंज झाले. त्याचबरोबर जे काही बिझनेस आहे त्याचा टाईप देखील चेंज झाला आणि जे काही प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस आहे त्याचबरोबर ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल हा फक्त या LPGमुळे घडून आलेला दिसतो. द चेंजेस इनव्हॅरेबली डिमांड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. मग असा चेंज कशासाठी केला गेला तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांची योग्य प्रकारे डेव्हलपमेंट करता यावी यासाठी असे अनेक चेंजेस त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये करण्यात आले आणि त्यामधून त्यांच्या एम्प्लॉईजचा त्या ह्युमन रिसोर्सचा डेव्हलपमेंट करण्यासाठी वापर केला गेला. तर या नीड काय आहेत तेच आपण या लेक्चर्समध्ये पाहत आहोत. तर चेंजेस इन इकॉनॉमिक पॉलिसीज ही या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची फर्स्ट नीड आहे. ओके चेंजेस इन इकॉनॉमिक पॉलिसीज ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट होण्यासाठीची फर्स्ट गरज आहे, नीड आहे. सेकंड नीड आहे चेंजिंग जॉब रिक्वायरमेंट्स. थर्ड आर नीड फॉर मल्टी-स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस, ऑर्गनायझेशनल वायबिलिटी अँड ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस, ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी अँड ह्युमन रिलेशन्स. तर या अनेक गरजांसाठी ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ओके त्याची ही गरज आहे आणि त्यामधूनच ओके या गरजांची पूर्तता करूनच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट
केले जाते. नाव लेट्स सी वन बाय वन. चेंजेस इन इकॉनॉमिक पॉलिसीज. दिस इज द फर्स्ट नीड ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करायची असेल तर इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये चेंज करणे आवश्यक आहे. ऑलमोस्ट ऑल द गव्हर्मेंट अक्रॉस द ग्लोब हॅव चेंज देअर इकॉनॉमिक पॉलिसीज फ्रॉम कम्युनिस्टिक सोशलिस्टिक पॅटर्न टू कॅपिटलिस्टिक पॅटर्न. तर अशा जे काही इकॉनॉमिक पॉलिसीज आहेत त्यामध्ये चेंजेस हे घडवून आणण्याचे काम हे गव्हर्मेंट करीत असते. यामध्ये कम्युनिस्टिक सोशलिस्टिक पॅटर्न अँड कॅपिटलिस्टिक पॅटर्न याद्वारे यापासून असे इकॉनॉमिक पॉलिसी या चेंज केले जातात. इवन द गव्हर्मेंट ऑफ इंडिया लिबरलाइज इट्स इकॉनॉमिक पॉलिसीज इन 1991. 1991 पासून या आपल्या इंडियामधील गव्हर्मेंटने सर्व इकॉनॉमिक पॉलिसीज या कशा केल्या आहेत तर या लिबरलाइज केलेल्या आहेत. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन पोज थ्रेट टू द वीक फर्म्स अँड क्रिएटेड ऑपॉर्च्युनिटीज टू द लार्ज फर्म्स. तर जे काही वीक फर्म होत्या त्यांना अशा ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करून देण्यासाठी अशी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन याचे धोरण ही पॉलिसी आपल्या इंडियामधील गव्हर्मेंटने अडॉप्ट केली, त्याचा स्वीकार केला आणि त्या वीक फर्म्सचा लार्ज फर्म्समध्ये ऑपॉर्च्युनिटी क्रिएट व्हावा यासाठी हे LPG पॉलिसी स्वीकारली. दिस फर्म स्टार्टेड डेव्हलपिंग देअर ह्युमन रिसोर्सेस इन ऑर्डर टू एक्सप्लोअर दी opportunities. Thus, the capitalistic economic policies and their successful implementation needs the development of human resources in the country at large. त्यानंतर सेकंड नीड आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची, ती आहे चेंजिंग जॉब रिक्वायरमेंट्स. ऑर्गनायझेशनल dynamism brings changes in organizational design and job design. Organizational dynamism brings changes in organizational design and job design. The changes in job design bring changes in job description and job specification. तर असे चेंज केल्यामुळे काय झाले तर जो काही जॉब आहे तो रिडिझाईन करण्यात आला आणि त्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन यांचे डिझाईनमध्ये चेंज करण्यात आले. दिस चेंजेस डिमांड फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर अशी चेंजेसची डिमांड कशासाठी करण्यात आली तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करता यावी यासाठी जी काही जॉब रिक्वायरमेंट आहे यामध्ये चेंजेस करण्यात आला. ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची सेकंड नीड आहे. तर सेकंड नीड कोणती आहे तर चेंजिंग जॉब रिक्वायरमेंट. दिस इज द सेकंड नीड इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. थर्ड नीड आहे नीड फॉर मल्टी स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस. द चेंजिंग ट्रेड्स इन इंडस्ट्रियलायझेशन, स्ट्रक्चरिंग जॉब्स अँड ऑर्गनायझेशन डिमांड द एम्प्लॉय टू टेक अप मल्टिपल ॲक्टिव्हिटीज. जो काही एम्प्लॉय आहे त्याने मल्टिपल ॲक्टिव्हिटीज त्याने करता याव्यात यासाठी द चेंजिंग ट्रेंड्स इन इंडस्ट्रियलायझेशन, स्ट्रक्चरिंग जॉब्स अँड ऑर्गनायझेशन डिमांड. तर या चेंज कशासाठी करण्यात आल्या तर जो काही एम्प्लॉय आहे त्याला मल्टिपल ॲक्टिव्हिटीज या करता याव्यात यासाठी हे मल्टी स्किल ह्युमन रिसोर्सेस नीडची गरज या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटसाठी आहे. द कस्टमर सेंटर्ड अप्रोच लीड टू डी जॉबिंग, फ्लेक्सिबल ऑर्गनायझेशन्स अँड फ्लेक्सिबल वर्क. तर कस्टमर सेंटर अप्रोच हा कशासाठी आहे तर लीड टू डी जॉबिंग, फ्लेक्सिबल ऑर्गनायझेशन अँड फ्लेक्सिबल वर्कसाठी हा कस्टमर सेंटर अप्रोच हा दृष्टिकोन यासाठी क्रिएट केला गेला. ऑल दिस चेंजेस डिमांड द एम्प्लॉईज विथ मल्टिपल स्किल्स. Human resource development activities provide the opportunity to the employees to acquire and develop multiple skills. तर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या ॲक्टिव्हिटीज ह्या कशासाठी प्रोव्हाइड करण्यात आला तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांनी असे मल्टिपल स्किल्स डेव्हलप करावेत. त्यांनी स्वतःमध्ये ते मल्टिपल स्किल्स ॲक्वायर करण्यात यावे यासाठी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यामध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड करण्यात आल्या. तर अशा प्रकारे आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट
डेव्हलपमेंटची नीड काय आहे ते पाहत आहोत. यामध्ये फर्स्ट नीड आहे चेंजेस इन इकॉनॉमिक पॉलिसी, सेकंड आहे चेंजिंग जॉब रिक्वायरमेंट्स, नेक्स्ट आहे नीड फॉर मल्टी स्किल ह्युमन रिसोर्सेस, त्यानंतरची नीड आहे ऑर्गनायझेशनल व्हायबिलिटी अँड ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. तर ऑर्गनायझेशनल व्हायबिलिटी इज कंटिन्युअसली इन्फ्लुएन्स्ड बाय द इन्व्हायरमेंटल थ्रेट्स. तर या ऑर्गनायझेशनल व्हायबिलिटी त्याची कंटिन्युअसली इन्फ्लुएन्स हे कशावरती होत असते, तर जे काही इन्व्हायरमेंटल थ्रेट्स आहेत त्याच्यावरती या ऑर्गनायझेशनल व्हायबिलिटीचा काय होत असतो, इन्फ्लुएन्स होत असतो. इट इज if the organization does not adapt itself to the changing environmental factors, it will lose its market share. जर अशा ऑर्गनायझेशनने या इन्व्हायरमेंट फॅक्टर्स जे काही चेंज झालेले आहेत ते स्वतःहून अडॉप्ट नाही केला तर त्यामुळे त्याचा इफेक्ट त्या मार्केट शेअरमध्ये जो काही त्यांचा शेअर आहे तो लूज होण्यासाठी अशी त्याचा इफेक्ट होत असतो. यासाठी इफ द ऑर्गनायझेशन डिझायर्स टू अडॉप्ट दिस चेंजेस फर्स्ट इट हॅज टू डेव्हलप ह्युमन रिसोर्सेस. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमधील 4 नंबरची नीड आहे ते ऑर्गनायझेशनल व्हायबिलिटी अँड ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस. तर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस ही गरज का आहे, तर ऑर्गनायझेशन्स इन ऑर्डर टू सर्वाइव्ह अँड डेव्हलप शूड अडॉप्ट द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. जी काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती अडॉप्ट करण्यासाठी ऑर्गनायझेशनने ती लेटेस्ट टेक्नॉलॉजी जर अडॉप्ट केली तर त्यामधून त्या एम्प्लॉईजचा त्या ह्युमन रिसोर्सचा डेव्हलपमेंट होऊ शकेल. यासाठी ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्या ऑर्गनायझेशनने डेव्हलप केली पाहिजे, अडॉप्ट केली पाहिजे. Adaptation of the latest technology will not be complete until they are manned by developed employees. Employee developmental is possible through human resource development. एम्प्लॉयचं डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याची शक्यता ती कधी डेव्हलपमेंट होऊ शकेल, जर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट केला तरच या एम्प्लॉयची डेव्हलपमेंट होऊ शकेल. These are the days of information technology and high level production and services technology. तर या नाव डेजमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, हाय लेवल प्रोडक्शन अँड सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीचा वापर या ऑर्गनायझेशनमध्ये केला जातो. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज इसेन्शियल इन द न्यू मिलेनियम. तर ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कशासाठी महत्त्वाची आहे, तर न्यू मिलेनियमसाठी ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत अशी इसेन्शियल आहे. त्यानंतरची नीड आहे ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमधील आणखीन एक महत्त्वाची नीड आहे, त्याची गरज आहे की ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी विथ द एमर्जन्सी ऑफ इन्क्रीज्ड मेकॅनिझेशन अँड ऑटोमेशन, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मल्टिपल प्रोडक्ट्स अँड रेंडरिंग ऑफ सर्व्हिसेस. Organizational complexity, it is a next need of human resource development with the emergency of increased mechanization and automation, manufacturing of multiple products and rendering of services. Organization become complex. Management of organizational complexity is possible through human resource development. And last need of human resource development is human relations. Most of the organization today tend to adopt the human relations approach and this turn needs human resource development. तर अशा प्रकारे आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची नीड काय आहे ते पाहत आहोत. तर फर्स्ट नीड आहे चेंजेस इन इकॉनॉमिक पॉलिसीज, changing job requirements, need for multi-skilled human resources, organizational viability and transformation process, technological advances, organizational complexity and human relations. These are the some needs of human resource development. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये युनिट नंबर फर्स्टमधील जी काही डेव्हलपमेंट कन्सेप्ट आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ती कन्सेप्ट काय आहे, त्याचे फीचर्स, त्याचबरोबर त्याची नीड, त्याची ऑब्जेक्टिव्स कोणकोणते आहेत यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे जे काही मेथड्स आहेत डेव्हलपमेंट
करायची असेल तर त्यासाठी कोणकोणत्या मेथड्स यूज केले जातात त्यांचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत. ओके, थँक्यू.